छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडते। आज मतदान प्रक्रिया राबवली जाते। नगराध्यक्ष पदासाठी 3 आणि 17 जागेसाठी 54 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर अगदी काही वेळातच आता ही मतदान करण्याची प्रक्रिया सुरू होते। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आपण पाहूया। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे। मी सध्या फुलंब्रीच्या मतदान केंद्रावर आहे आणि या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया पार पडते। आपण जर बघितलं तर सकाळी 7:30च्या ठोक्याला एवढ्या थंडीत देखील लोक या ठिकाणी मतदान करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात। महिला असतील पुरुष असतील सगळेच या ठिकाणी मतदानाला रांगा लावून उभं राहिलेल्या पहिल्याच 7:30 वाजता पहिल्या टप्प्यात आपलं मतदान कसं होईल यासाठी मतदार पहिल्या लाईनीत या ठिकाणी थंडीतच पोहोचले सकाळी सकाळी। थंडीमध्ये सकाळी पोहोचला। थंडी असली तरी जास्त गर्दी होती ना। थंडी असली तरी राजकीय वातावरण तापलं असेल ना। वातावरण चांगलंच राहतं। काय असतं, ही जबाबदारी आहे माझी एक जबाबदारी आणि त्यासाठी आपण मतदान हे करणं काळाची गरज आहे। आणि दुसरी गोष्ट, आम्ही सकाळी 4 वाजता उठतो। आजचं सोडा, सकाळी 4 वाजता उठतो, 6 वाजता फिरायला जातो। हे सगळे मतदार आहे आणि महिला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय सकाळी 7:30च्या ठोक्यालाच पोहोचलात तुम्ही? बरोबर हो, स्कूल असते त्याच्यामुळे लवकर मतदान करून जायचंय। थंडी पण खूप आहे पण मतदान पण आवश्यक आहे ना। नक्कीच ह्या सगळ्या महिला आहे आणि मतदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 7:30 वाजलेले आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपलं मतदान करून आपल्या कामासाठी निघण्यासाठी ही मतदारांची सगळी तयारी आपल्याला पाहायला मिळते। थंडी असली तरी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचताना पाहायला मिळतात। राहुल चव्हाण, मी मोहसिन शेख, NDTV।